तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार फुटण्याच्या शक्यतेने महायुतीची गोळाबेरीज सुरू करण्यात आलेली आहे। सरकारचं संख्याबळ 250च्या वर नेण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। नव्या जोडीदारासाठी महायुतीकडून पायघड्या टाकल्या जात असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी फुटण्याच्या शक्यतेने महायुतीची गोळाबेरीज, सरकारचं संख्याबळ 250 वर नेण्याचं लक्ष्य, नव्या जोडीदारासाठी महायुतीच्या पायघड्या। जरी 16 कमी झाले तरी देखील आकडा 149 राहतो। मॅजिक फिगर किती आहे? 145। कारण नसताना अशाच वावड्या उठवण्याचं काम चाललंय ते असं आहे। अजित पवार जरी सत्ताधाऱ्यांना आपली गरज नसल्याचं सांगत असले तरी राष्ट्रवादी फुटण्याची शक्यता निर्माण झाल्यानं भाजप शिवसेना महायुतीत चैतन्याचं वातावरण आहे। महायुतीच्या नेत्यांनी आमदारांची गोळाबेरीज मांडायला सुरुवात केली आहे। महायुतीचं सध्याचं संख्याबळ 200च्या वर नेण्याचं लक्ष्य असल्याचं शिवसेनेचे नेते आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय। भाजप मित्रपक्ष असे मिळून 113 आमदार आहेत। शिवसेना आणि अपक्ष मिळून 50 आमदार आहेत। अजित पवार समर्थक 42 आमदार महायुतीत आल्यास एकूण बहुमताचा आकडा 205च्या घरात जाणार आहे। नव्या जोडीदारामुळे सर्वात मोठा बहुमताचा आकडा महायुतीला गाठता येणार आहे। आगामी 2024च्या विधानसभा निवडणुकीत 288 आमदारांच्या विधानसभेत महायुतीचं संख्याबळ 250च्या वर नेण्याचे आडाखे सरकारनं आखले। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष, इतर सर्व आमचे मित्र पक्ष असे सगळे आम्ही एकत्र येऊन महायुतीच्या माध्यमातून सरकार चालवतो आहे। आमचा उद्देश 2024च्या निवडणुकीला 200+ जागा मिळवण्याचा हा माननीय शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी वेळोवेळी व्यक्त केलेला आहे। त्याच्यात भर घालायसाठी, महायुती अधिक भक्कम करायसाठी जे कोणी महायुतीचे घटक म्हणून महायुतीमध्ये येत असतील आणि त्यांना शिंदे साहेबांची आणि फडणवीस साहेबांची जर संमती असेल तर अशा सर्व लोकांचं, सर्व नेत्यांचं आम्ही स्वागतच करू। अजित पवार सत्ताधाऱ्यांच्या कॅम्पात गेल्यास महाविकास आघाडीच्या विरोधाची धार कमी होणार आहे। शिवाय अजित पवारांसारखा फायर ब्रँड नेता सत्ताधाऱ्यांच्या गळाला लागल्यास मवियाच्या मनोबलावर मोठा आघात होणार आहे। महायुतीच्या नेत्यांचं हे गणित प्रत्यक्षात अस्तित्वात येणार का, याचीच आता उत्सुकता आहे। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।